लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज तिसऱ्या दिवशी विधान परिषद सभापतीची निवड केली जाणार आहे। भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड होणार आहे। त्यामागे काही राजकीय समीकरण आहेत। विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपने माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यासाठी विधान परिषदेत आज निवडणूक होणार आहे। महाविकास आघाडीने विधान परिषदेचा उमेदवार जाहीर केलेला नाही। महायुतीकडे असलेलं संख्याबळ आणि विधान परिषदेसाठी एकच अर्ज आला असल्याने राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती पदासाठीची निवड निश्चित मानली जाते। माजी मंत्री राम शिंदे हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत। ते 2014 मध्ये विधानसभेवर निवडून आले। यापूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला। त्यानंतर त्यांना भाजपकडून विधान परिषदेचं सदस्यपद देण्यात आलं। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रोहित पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केला होता। अजित पवार यांनी सुद्धा या मतदारसंघात एक सभा घेतली असते तर चित्र बदललं असतं, असं रोहित पवारांना उघडपणे सांगितल्यानं राम शिंदे नाराज झाले होते। परंतु आता नाराज राम शिंदे यांची विधान परिषद सभापती पदावर वर्णी लावून भाजपकडून पुनर्वसन केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नागपूर।